नमस्कार मित्रांनो, ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत देवघराचे 45 नियम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पवित्र राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठो, घरातील पूजा स्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया. देवघरांशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी. 1. तुमच्या घरांमध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. 2. घरांमध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे देवघरा दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 3. देवघरातील दिवा समय निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर तूप अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. 4. देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही, शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो. 5. एका घरात 2 शिवलिंगे, शाळीग्राम, सूर्यकांत, चक्रांत, गणपती व शंख पूजू नये. 6. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे. 7. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत. गणपती, कुलदेवीचा टाकमूर्ती अथवा फोटो, इष्टदेवतेचा फोटो, अगरमूर्ती, लंगडा, बाळकृष्ण, पांडुरंग, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडांची किंवा पंचधातूची असावी. अन्नपूर्णेची देवी हे देव असावेत. 8. देवघरात देवी देवतांचे मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. 9. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळ ते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे. 10. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापुढे जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. 11. इतर देवी देवतांची मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत. 12. देव्हाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा. 13. घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. फोटो घरात ठेवू नये. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल. 14. घरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये. 15. मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये. 16. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. 17. देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत, नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. 18. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवाचा फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये, कारण ते अशुभ मानलं जातं. इतकंच नव्हे तर तडा गेलेले मूर्तीची पूजा केल्यानं देवता नाराज होतो. 19. देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत. 20. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. 21. देवाच्या उपासनेसाठी
लेले पूजास्थान ही अत्यंत पवित्र स्थान आहे. वास्तूनुसार देवघर कधीच स्टोरूम, बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं. देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशातच असावे. 22 देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे. 23 देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आणि देवघरात धूळ साचता कामा नये. 24 आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचे गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेचे गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचे गणपती ठेवावे. 25 भरपूर लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, तर ती देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो. 26 देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेव पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. 27 शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे, म्हणजेच शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते. 28 आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. 29 आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक तरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. 30 वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणे अशुभ आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतं आणि घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो. त्यामुळे फुलं सुकताच फेकून घ्यावी किंवा नदीत विसर्जन करावे. 31 देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये. 32 आपण देवघरात जो समई किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा. 33 देवघरातील समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही, म्हणजेच एकाच दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही. 34 समईमध्ये कधीही 3 वाती लावायच्या नसतात, एकतर 2 वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही एक वात लावली तरी चालेल. 35 देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजनांच्या फोटोंना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा. तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टिका लावल्याने मनाला शांती मिळते. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते. शुक्र ग्रह अंगठ्यांमध्ये राहतो. अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, घरात सुख समृद्धी नांदते. 36 नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. 37 घरांमध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 38 वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो दिवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. 39 देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो. 40 घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असेच केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता
वाढते. 41 देवघरात शंख आवश्यक ठेवावा. माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्र मंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते. 42 भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरांमध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः मोराची पिसे मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अपार आशीर्वाद मिळते. 43 हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत मानले गेले आहे. असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो. यासोबत मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होते. 44 आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. 45 कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे 45 देवघराचे नियम आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.